नालासोपाऱ्यामध्ये खाकी वर्दीतल्या पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली। एकीकडे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नागरिकांचा चांगला असतो, पण खाकी वर्दीतले पोलीस आपल्या खाकी वर्दीचा माज कशा प्रकारे दाखवतात ते या व्हिडिओमधून दिसतंय। हा व्हिडिओ नीटपणे पहा। हा व्हिडिओ आहे वसई जवळच्या नालासोपारा पोलीस स्टेशनचा। नालासोपारा पोलीस स्टेशनच्या समोर बाजूला ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं मतदान केंद्र होतं आणि सकाळी 8 वाजल्यापासून मतदान शांततेत सुरू होतं। त्या ठिकाणी दीपक कोटेकर हे पत्रकार दुपारी 3च्या सुमारास बातमी करण्यासाठी गेले। बातमी करत असताना अचानक या साहेबांना काय झालं माहीत नाही, त्यांचा पारा चढला आणि त्यांनी धक्काबुक्की केली। या महाशयांचं नाव आहे दत्तात्रय पाटील। हे नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये एपीआय आहेत। कशा प्रकारे अरेरावी करतात, नेमकं झालं तरी काय? एखाद्या आरोपीला मारावं किंवा एखाद्या कोणीतरी गुंडाला मारावं तशा प्रकारे हे मारतात। पत्रकार कोटेकर हे तिकडे बातमी करण्यासाठी गेले होते आणि बातमी करत असताना पत्रकार जे आहेत की बाहेरून शूट करत असतात आणि अचानक या साहेबांना राग आला। या ठिकाणी आणखीन देखील पोलीस होते, ते देखील तिकडे बघ्याची भूमिका बघत होते बसले, परंतु एकही पोलीसवाला पुढे आला नाही। नुसते धक्का मारून त्या गप्प नाही राहिले व अर्वाच्य भाषेत ते बोलत होते। त्यांनी धक्का मारत मारत त्याला बाहेर आणलं, परंतु पत्रकार देखील कमी नव्हता, तो देखील तोडीस तोड उत्तर देत होता। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे, कोटेकरांनी असा मोठा काय गुन्हा केला होता? हेच दत्तात्रय पाटील हे प्रेमाने त्यांना सांगू शकत होते। दत्तात्रय पाटीलांनी ही जी आपली मगरुरी आहे किंवा आपली खाकी वर्दीचा माज आहे तो नालासोपाऱ्यातल्या गुंडांना दाखवावा। नालासोपाऱ्यात अनेक तडीपार गुंड आहेत, ते दत्तात्रय पाटलांना दिसत नाही का? ज्वेलरवर एका लुटण्यासाठी लोक येतात, ते दत्तात्रय पाटलांना दिसत येत नाही का? दत्तात्रय पाटलांना दिसतात फक्त ते पत्रकार। कितीही मजरुरी, तुम्हाला कोणी सुपारी दिली होती का? हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार वसई विरारमध्ये इलेक्शनच्या बातम्या कव्हर करतात, परंतु असा पहिला मुजोर अधिकारी असेल तो पत्रकाराला अशा प्रकारे धक्काबुक्की आणि वागणूक देतो। नेमकी ही सुपारी मग तुम्हाला दिली तरी कोणी? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। ठीक आहे, कोटेकरांची कदाचित चूक असेल सुद्धा, मी अमान्य करत नाही, परंतु ही अरेरावीची भाषा नाही। ते प्रेमाने त्यांना सांगू शकत होते, जर त्यांचं चूक असेल तर त्यांना नोटीस देऊ शकत होते, त्यांना चौकशीला बोलवू शकत होते, परंतु अशा प्रकारची धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे? तर दुसरीकडे ह्या बँकेची निवडणूक चालू होती। मतदान केंद्रामध्ये फक्त मतदानाचे प्रतिनिधी, मतदानाचा उमेदवार आणि ज्याला मतदान करायचं तोच जाऊ शकत होता। सकाळी 8 वाजल्यापासून अनेक लोक वाऱ्यासारखे फिरत होते, मध्ये सर्व पक्षाचे होते, मला कुठच्या पक्षाची बाजू नाही घ्यायची, सर्व पक्षाचे लोक फिरत होते। ते दत्तात्रय पाटलांना दिसलं नाही का? दत्तात्रय पाटलांनी ही चूक जाणून बुजून केलं आहे का? जुनी दुश्मनी काढली आहे का? ही सुपारी त्यांना नेमकी कोणी दिली? त्याचं लवकरच निलंबन झालं पाहिजे, त्याची ट्रान्सफर झाली पाहिजे। कारण या पोलिसाला आत्ताच आवर नाही घातला तर तो तुम्हाला आम्हाला काय सर्वसामान्य माणसाची कसा वागत असेल हा विचार तुम्ही करू शकता। कॅमेरा पुढे एवढी अरेरावी आहे, जर तुम्ही याच्याकडे तक्रार घेऊन गेले तर हा पोलीस अधिकारी काय करत असेल हे सगळं सांगायला नको। याहूनही पुढे जाऊन ह्या घटनेला 4 ते 5 तास झाले, याचा वरिष्ठ अधिकारी समोर देखील आला नाही, त्याने याची आपली बाजू देखील मांडली नाही। नेमक्या प्रकाराला म्हणावं तरी काय? वसई तालुक्यामध्ये पोलिसांची दादागिरी संपणार कधी? सर्वच पोलीस तसे नाही आहेत, कारण काही पोलीस जे आहेत चांगले असतात। वसई तालुक्यातून अनेक पोलीस इथे नोकरी केली, 3 वर्ष 4 वर्ष, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी बदली देखील झाली आणि आजही ते अनेक पत्रकारांच्या संपर्कात आहेत, अनेक राजकारण्यांच्या संपर्कात आहेत। त्यांनी पत्रकारांशी आणि राजकारण्यांशी एक रिलेशन ठेवले, परंतु हे कुठचे रिलेशन? 2 दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर एका खासदाराने सांगितलेलं पत्रकारांना तुम्हाला गोळ्या घालील, असाच काहीतरी मगरूरपणा आहे। जर एक खासदार तिकडे गोळ्या घालायची भाषा करतो आणि एक पोलीसवाला इथे भाषा करतो, हे तर नक्की आहे यांना कोणाचा तरी वरदहस्त असावा। हा माज उतरवला पाहिजे आणि हा माज उतरण्यासाठी आता वरिष्ठ अधिकारी काय करणार हे देखील पाहावं लागणार। मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त जे आहेत हे फार संयमी आहेत आणि फार क्राईमच्या बाबतीत संवेदनशील आहेत, परंतु अशा पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात ते पाहावं लागेल। हा व्हिडिओ एवढा संतापजनक आहे की नेमकं झालं तरी काय? ज्यावेळेला ही घटना घडली तेव्हा सुरुवातीला असं वाटलं होतं की नेमकं तिथे काहीतरी घडलं असेल, या पत्रकाराने काहीतरी केलं असेल, परंतु केवळ वार्तांकन करण्यासाठी गेले, व्हिडिओ शूट केला तर यांना एवढा राग आला। त्यामुळे आता पाटील साहेब जरा आपण आवर्त घ्या, आपल्या मुजुरीला जरा लगाम घाला। पत्रकार हा काही तुमच्या ताटाला तुमच्या घरापुढे बांधलेला जनावर नाही। पत्रकार हा स्वतंत्र आहे, आम्हाला लोकशाहीने दिलेला 4था आधारस्तंभ आम्ही आहोत। अशा आधारस्तंभाची तुम्हाला मगरुरी करण्याचा अधिकार नाही। तुम्हाला शासनाने खाकी वर्दी दिले, आम्ही त्याचा सन्मान करतो, आम्ही त्याचा आदर करतो, म्हणून कदाचित कुठलेही पत्रकार जे पोलिसांना अरेरावी करत नाही। एवढी मोठी अरेरावी करत असताना पत्रकार देखील उलट उत्तर देऊ शकला असता, तो देखील अंगावर जाऊ शकला असता, परंतु त्याच्यामध्ये माणुसकी होती, खाकी वर्दीला असलेला त्यामध्ये मान सन्मान होता, त्याच्यामुळे त्याने हे कृत्य केलं नाही। त्यामुळे
आता दत्तात्रय पाटलांवर काय कारवाई होते, त्यांना पोलीस अधिकारी त्यांचे वरिष्ठ त्यांना पाठीशी घालतात का, ते देखील पाहावे लागेल. त्यामुळे सदरक्षणाय खलनिग्रह हे पोलिसांचं ब्रीद वाक्य हे दत्तात्रय पाटलांसारख्या पोलिसांसाठी नाहीच आहे. हे काही आता वेगळं सांगायला नको. दत्तात्रय पाटील यांनी केलेल्या कृत्याचा संपूर्ण वसई तालुक्यांच्या पत्रकार संघटनेकडून हा निषेध आहे आणि लवकरच दत्तात्रय पाटलांविरोधात आंदोलन करण्यात येईल. आंदोलन करून आम्हाला काही मोठं नाही व्हायचं, आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रसिद्धी नाही घ्यायची. अशासारख्या खाकी वर्गातल्या दत्तात्रय पाटलांचा माज कुठेतरी उतरला पाहिजे, यांची मुजोरी उतरली पाहिजे. उद्या वसईतून ट्रान्सफर होऊन गेलं, ज्या जिल्ह्यात जातील ज्या तालुक्यात जातील तिथे ते अशा प्रकारे वागणूक करणारे, यासाठी आंदोलन केलं जाईल. त्यामुळे दत्तात्रय पाटील अभी आगे इसके बाद अगर किसी पत्रकार के खिलाफ आपने दादागिरी की कोशिश की तर आम्ही पत्रकार हे गप्प बसणार नाही. लवकरच तुमच्या विरोधात आंदोलन केले जाईल. दत्तात्रय पाटला यांच्या मुजरी विरोधात आमदार राजन नाईक जे नालासोपाऱ्याचे आमदार आहेत त्यांनी देखील निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य आहे चुकीचं आहे. आमची राजन नाईक यांना विनंती आहे की तुम्ही देखील विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करावा. सध्या अधिवेशन चालू आहे, त्यामुळे सोमवारी जर अधिवेशन असेल तर दत्तात्रय पाटलांचा हा व्हिडिओ तुम्ही विधान भवनात दाखवावा आणि अशा मुजोर अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. मी आत्ताच व्हिडिओ बघितला की श्री दीपक कोटेकर हे यांच्यावरती जी धक्काबुक्की झाली त्याचा व्हिडिओ मी आत्ताच बघितला. खरं मी तिथे जागेवर उपस्थित तो व्हिडिओ फक्त बघितला आहे, पण अशा प्रकारे जर झालं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी असं का केलं असं वरिष्ठांना मीही त्यांना विचारायला लावीन. एक पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्यासाठी ते आले होते. अशा प्रकारे त्याच्यावर का वागण्यात आलं ह्याची मी चौकशी करण्याची निश्चितपणे पोलीस प्रशासनाला पत्र देईन आणि याची चौकशी झालीच पाहिजे. आणि चुकीचं जर असेल तर पोलिसांना समज निश्चितपणे दिली पाहिजे. सर, खासदार गिरीजा पाटलांच्या पत्रकारांसंदर्भात जी वक्तव्य आहे ते सर्व देशभर चर्चेचा विषय असताना ही घटना घडलेली आहे. एकंदरीत या संदर्भात कसं बघताय पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात? मी आता नालासोपारला आहे. मी नालासोपारला भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रात कुठे काय घडतं त्याच्या पडसाद देशात काय उमटतात ह्याचं मी तरी हे काय मूल्यांकन करू शकत नाही. वरिष्ठ आमचे नेते आहेत ते सगळे या संदर्भात बोलतील. पण मी एवढंच सांगेन की कोटेकरावरती ज्या प्रकारे जो त्यांना ढकलण्यात आलं त्याची मी चौकशी निश्चितपणे करण्याची मागणी DCP यांच्याकडे निश्चितपणे करेन. पत्रकारांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी पुन्हा तेच सांगेन, पत्रकाराच्या मी ह्या संदर्भात चौकशी करायला निश्चितपणे त्यांना आग्रह करीन.